धुरंधराच्या हृदयात धडकी भरणार पण एकाच गोष्टीची खंत वाटते, त्या नीचहीन कुलीन सुत पुत्राशी तुझी मैत्री. शल्यराज, कुणी कुठं जन्म घ्यावा हे काय कुणाच्या हातात असतं? आपल्या पराक्रमानं क्षत्रिय सिद्ध केलंय करण्यानं. युद्धगृहातील तो द्रौपदी वस्त्र हरणाचा प्रसंग वगळता कर्ण सत्शील आहे. द्रोणपुत्रा, हे महायुद्धाने होणारा मानवाचा संहार या तुझ्या सच्चील सूतपुत्रामुळे उद्भवला आहे. विश्वासन, दुर्योधन आणि शकुनीला जखल पुरुष म्हणतात, परंतु द्रौपदी वस्त्राची आज्ञा त्याने नाही दिली. ती दिली त्या हिल कुलीन सूतपुत्र राधेयानं. शल्यराज, हे जग जाहीर आहे आणि त्याबद्दल त्याला आता मनस्वी मनस्तापही होतो आणि टाळी काही एका हाताने वाजत नाही हेही ध्यानात घ्यावं. शल्यराज, एक विचारू का? आपण पांडवांचे सख्खे मामा असूनही आपण कौरव पक्षात आम्ही जातिवंत क्षत्रिय, कुणी मदत मागितली तिथं देणं हे आमचं परम कर्तव्य. प्रथम दुर्योधनानं सहाय्य मागितलं. दुर्योधनाला हवा असता तर श्रीकृष्ण यादव आज दुर्योधनाकडे असतात, पण दुर्योधन यादव सेना घेऊन आला आणि श्रीकृष्ण पांडवाकडे गेला. भगवंत आणि कौरव पक्षात विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात, हे वचन सिद्ध केलंय दुर्योधनानं. असो मद्राधिपती, आपण आमच्या पक्षात आल्यानं आमचं मनोबल सामर्थ्य शतपटीना वृद्धिंगत झालं. शल्यराज, एक विनंती. माझा मित्र करण्याबद्दल आपल्या मनात किलमिश अगर गैरसमज नसावा. ठीक आहे थांबा. ब्राह्मणाची विनंती सच्चा क्षत्रिय कधीच सवेळणार नाही. जोपर्यंत तो सूतपुत्र नृपाळाचा सेनापती होत नाही तोपर्यंत काहीच प्रश्न उद्भवत नाही. सांप्रतिक क्षत्रिय कुलभूषण कुरुश्रेष्ठ भीष्माचार्य सेनापती आहेत. त्यांच्याच अधिपत्याखाली शत्रूची नाडी कडाड फोडण्यासाठी माझे बाहू कसे स्फुरण पावत आहेत. पहा ब्राह्मण, पहा. धन्य धन्य मद्राधिपती, आपल्या शौर्य आणि कर्तव्याबद्दल आमच्या मनात मुळीच किंतु नाही. कृष्णार्जुन जरी नरनारायण असले तरी आपल्यासारखे नरोत्तम कौरव पक्षात असल्याने दुर्योधनाला चिंता ती कसली. अंतिम विजय आपलाच असेल. आपल्या विजयाबद्दल शंकाच नको. पहिल्या 2 दिवसात सेनापती युधिष्ठिराला दाती दंडाला लागेल. चला आपण सेनापतीच्या भेटीला जाऊया. मित्र दुर्योधन, महायुद्ध सुरू होऊन 8 दिवस झाले. पितामहाच्या पक्षपातामुळे एकही पांडव दारातीर्थ पडला नाही. पितामहाने लुटूपुटूची लढाई सुरू केल्याचा संकेत येतोय. भगवान परशुरामाचा पराभव करणारे भीष्माचार्य ते हेच का? दुर्योधन मित्रा, ह्या वयोवृद्धावर विसंबून आता चालणार नाही. आयुष्यभर अपमान सहन करीत आलेल्या राधेया, तुझा मी अधिक अपमान करू इच्छित नाही. तो माझा धर्मही नाही. तुला मी अर्धरथी म्हटल्यानं तू रणभूमीपासून दूर राहिलास. या तुझ्या कृतीला पळपुटेपणा नाही तर काय म्हणायचं. पांडवांचा द्वेष आणि अर्जुनवधाची वल्गना करणं एवढंच तुला माहीत. आधीच कवच कुंडले हीन, ब्राह्मण आणि परशुरामाच्या शापाचा तू धनी आहेस. शापित आहेस तू. पितामह अहंकारी आणि गमेंडखोर करणार. अर्जुनाकडून तुझा वध निष्ठ